नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आज भारतीय शेअर बाजारावर कोणत्या मोठ्या बातम्यांचा थेट परिणाम होणार आहे. ट्रेड घेण्यापूर्वी 5 अपडेट नक्की पहा. एक फेज म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांची मोठी विक्री. गेल्या काही दिवसापासून परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे बाहेर काढत आहे. या उलट भारतीय डील गुंतवणूकदार खरेदी करत आहे. याचा अर्थ बाजारात थोडासा दबाव येऊ शकतो आणि नफा वसुली दिसू शकते. नंबर 2, अमेरिका बाजारातील कमकुवत संकेत. अमेरिकेचे बाजार हलकेसे खाली बंद झाले आहेत, कारण फेडरल रिझर्व्ह व्याजदर लवकर कमी करेल का नाही याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ आहे. याचा भारतावर थेट परिणाम. जर US मार्केट कमजोर असेल तर भारतीय बाजारातही मंदी सुरुवात दिसते. नंबर 3, रशिया बाजारातील मिश्र वातावरण. आणि आज सकाळी आशिया मार्केटमध्ये कोणताही स्पष्ट ट्रेंड नाही. काही बाजारावर आहे, काही खाली. याचा अर्थ इंडियन मार्केटमध्ये आज गॅप अप किंवा गॅप डाऊन दोन्ही शक्यता आहे. नंबर 4, मोठ्या कंपनीचे तिमाही निकाल. ग्लेनमार्क फार्मा आणि मॅक्स हेल्थकेअर यांनी चांगले निकाल जाहीर केले. नफ्या वाढ, पण टाटा मोटर्सच्या तिमाहीत दबाव दिसला. परिणाम, ज्या कंपनीचे निकाल चांगले आहेत त्यांचे शेअर मजबूत राहू शकतात आणि जिथे नुकसान आहे तिथे प्रेशर येऊ शकतो. नंबर 5, मुंबई ठाण्यामध्ये CNG पुरवठा अडचण. CNG पाईपलाईनमध्ये समस्या असल्यामुळे काही ठिकाणी CNG उपलब्ध नाही. याचा शेअर बाजारावर परिणाम. ऑटो सेक्टर, टॅक्सी ट्रान्सपोर्ट कंपन्यांवर थोडासा नकारात्मक दबाव दिसू शकतो. आज ट्रेड करणार असाल तर काय लक्षात ठेवा. जागतिक बाजार कमजोर आहे. फील विक्री कायम. निकालावर आधारित स्टॉक्स स्पेसिफिक मूव. ऑटो व एनर्जी सेक्टरवर लक्ष ठेवा. एकाच न्यूजवर ट्रेंड करू नका, ट्रेंड बघा. मित्रांनो, या बातम्या लक्षात घेऊन आत्ता मार्केट प्लॅन बनवा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा.